साजरा करण्याचा अधिकार आहे, त्यांना गणेश उत्सव आणि हिंदू सण त्याच पद्धतीने हिंदूंना साजरा करण्याचा अधिकार नाही आहे का? मी आपल्यासारख्या पत्रकार बांधवांना विचारेन की कुठलाही ईद मोहरम च्या सणांच्या वेळी एक अशी घटना कोणीही दाखवावी किंवा आपण लोकांनी कुठला रिपोर्ट केला असेल त्या ईद मोहरम आणि ह्यांच्या कुठल्याही सणांच्या काळात कुठल्या हिंदूंनी त्यांच्यावर चपला मारली, त्याच्यावर अंडी मारली, त्याच्यावर दगड मारली, अशी एक घटना दाखवाल, कुठलीच भेटणार नाही. मग नेमका अगर गणेश उत्सवाची अगर मिरवणूक निघत असेल, मग ह्यांना अंडी मारण्याची का विचार डोक्यात येतात? मग अशा या जिहाद्यांना ही घाण आम्ही मुंबईमध्ये नेमका का ठेवायची? तुम्हाला आमच्याच देशामध्ये राहून आमचेच अगर हिंदू सण अगर तुम्हाला सहन होत नसतील, ज्या देशामध्ये 90% हिंदू राहतात त्या हिंदू राष्ट्रामध्ये राहूनच तुम्ही हिंदू सणांवर, आमच्या गणेश उत्सवाच्या मिरवणुकींवर तुम्ही दगडा मारत असतील, अंडी मारत असाल, तर पोलीस आपली कारवाई नक्की करेल आणि केली पण आहे. रात्री सगळ्या केसेस घेतलेल्या आहेत. पण हिंदूंच्या ज्या भावना आहेत, हिंदूंवर जे सातत्याने अशा पद्धतीचे ज्या प्रकार होतात, मग असे जे काही जिहादी ज्या बिळामध्ये लपलेले आहेत त्यांना काय आम्ही सोडणार नाही. आम्हाला अशा पद्धतीचे प्रकार आमच्या हिंदुत्ववादी विचाराचं सरकार असताना आम्ही सहन करणार नाही. केस दाखल झालेले आहे, पोलिसांनी योग्य का हाताळलं, पण अगर अशा पद्धतीच्या अंडी फेकण्याचे प्रकार हिंदू सणांवर होत असतील, आमच्या गणेश उत्सवाच्या मिरवणुकावर होत असतील, तर ईद पण कुठेतरी येते ह्याच्या लक्षात ठेवावं. ईदचा दिवस पण येईल, मोहरमचा दिवस पण येईल. आमच्या भगवद्गीतेमध्ये शस्त्र उचलण्याची पण मुभा दिलेली आहे. धर्म रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलू शकतो असं आमच्या भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणून आम्ही कायद्याचं पालन करण्याचा सगळा ठेका हा काय फक्त हिंदूंनीच घेतलेला नाही. सर्व धर्म समभाव, सेक्युलर फिक्युलर हे सगळे जे काही टेप रेकॉर्डर चालवणारे हे जे काही कोण कार्टे आहेत ना, मध्ये आता कुठल्या वेळात लपलेले आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीच्या हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघणारे हे जे जिहादी आहेत, जे त्या बिल्डिंग मध्ये लपलेले आहेत, आमच्याकडे नावं आलेली आहेत. आता पुढे बघा कसे कार्यक्रम होतात. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी काही गुन्हा नोंद केलेला आहे का? मुंबई पोलिसांशी तुमचं काही फोनवरतून बोलणं झालंय का? आणि ज्यांनी कोणी अंडी फेकली आहे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला? पोलिसांनी काल रात्रीच गुन्हे दाखल केलेले आहेत संबंधितांवर. ते लोकही आयडेंटिफाय झालेले आहेत. कितीही अंडी फेकल्यानंतर माझगावात गणेश मिरवणुकीवेळी तणाव निर्माण झाला, त्याबद्दल नितेश राणे बोलत होते. मुस्लिम सणांवेळी कोणत्या घटना घडतात का? हिंदू सणांवेळीच राडा कसा होतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रशा जिहाद्यांना सोडणार नाही असा इशारा